शेवग्या झाड एवढं उंच गेलेलं आहे, तर असं आहे इथलं सगळं पाणी आटलेलं आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळ सकाळी तुळशी मातेला अर्पण केलेलं आहे मी, आणि आता टेरेसवर जाऊन येते. पक्ष्यांसाठी थोडेसे तांदूळ आणि जल ठेवून येते. चला तर मग टेरेसवर जाऊयात. हरि सुंदर नंदन कुंज, हरि नारायण हरि बोल, हरि केशव हरि गोविंद, हरि नारायण हरि बोल, हरि केशव. बापरे, पॉट मधलं सगळं पाणी आटलेलं आहे. चला, हे काम पूर्ण झालं माझं आता. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. चला तर मग आता घरी निघते, कारण मला स्वयंपाक करायचा आहे. आज काहीही स्वयंपाक झालेला नाही माझा. या इथं राजगिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी. आणि आता राजगिऱ्याची भाजी, बटाट्याची पातळ भाजी, चपाती आणि श्रीखंड बनवायचा बेत आहे माझा. गंगा तुलसी शालग्राम, भद्रगिरीश्वर सीताराम, भगत जन प्रिय सीताराम, ग्रीष्मो न शीतं श्रुतिगानगम्य. या कापडामध्ये मी सकाळ सकाळी दही बांधून ठेवलेलं, आणि आता ह्या दह्याचा चक्का झालेला आहे 2 तासानंतर. आणि फोंडेजी आता त्याचं श्रीखंड बनवत आहेत. पॉज करीत ठेवला तिकडे. वा 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 वा, दह्यातलं सगळं पाणी ठेवलेलं आहे आणि छान चक्का तयार झालेला आहे. आणि हे दह्याचंच भांड आहे, ह्याच्यामध्ये काढतायत फोंडेजी. आणि याच्यामध्ये पिठी साखर आणि इलायची वाटून ठेवलेली आहे, ती टाका फोंडेजी. गोड कमी करा. नाही, आम्हाला गोड आवडतं. श्रीखंडामध्ये साखर पाहिजेच, सपक नाही श्रीखंड चांगलं लागतं. असे एक दिवस आपण सगळे, मी थोडीच एकटी खाणार. तर हे मी दही बांधून ठेवलं होतं ना वरती, तर त्याच्यातून पडलेलं पाणी आहे एवढं. हे पण पौष्टिक असतं. आणि हे आम्ही जेवण झाल्यानंतर दुपारी वगैरे पिऊ. अहो, याच्यात नका टाकू, आताच पिणार आहे, मग पोट भरून जाईल ना. दुपारी प्या, टाका, पण थोड्या वेळ टाका. त्याच्यात टाका अर्ध्याच्या वर तरी साखर टाका फोंडेजी. चपाती ही मला, हे श्रीकांतला, आणि हे मनीषला. बस झालं. अजून टाका, अजून 2 चमचे टाका. अरे एवढी खाऊ नये, साखरेमुळे आजार होतो. कधी तर खातोय फोंडेजी आपण. आता हे मला, हे तुला, हे श्रीकांतला, आता ही मनीष, हे तर बस झालं. बर बर बस बस, आंबट खावा ना. धन्यवाद आपका. असं वास घ्यायचा नसतो. सुगंध खूप छान येतोय श्रीखंडाचा. फोंडेजीने चांगलं मिक्स केलेलं आहे श्रीखंड. आणि मी आता हे जायफळ खिसून टाकते थोडंसं. जायफळाशिवाय श्रीखंडाला टेस्ट येत नाही. आम्ही आता जेवण करत आहे. आणि मी हे श्रीखंड या छोट्या वाट्यामध्ये देणार आहे, कारण या पितळी ताटामध्ये आंबट पदार्थ ठेवायचे नसतात, कारण त्याचं विष बनतं नंतर. म्हणून मी काय करते, या छोट्या वाट्यामध्ये श्रीखंड देते. आणि श्रीखंडामध्ये केशर पण टाकलेलं आहे आम्ही. चला, ताट पैसे रामजी. ही आहे राजगिऱ्याची भाजी. आणि ह्या चपात्या. तर असं आहे आज रविवारचं भोजन आमचं सगळ्यांचं. तर तुम्ही पण या जेवण करायला. खाली आरामसे खाली. मग थोडे स्वयंपाक कसं बनलेलं आहे सगळं. मी हातात हात देत नसते. नमस्ते करी. दादू माझा खवय, दादूला विचार. खाल्लंच नाही त्याने.
खाल्लंच नाही मी आज. मला तर श्रीखंड खूप आवडलं, फक्त थोडस गोड कमी. गोड कमी आहे पुढे. तुम्ही सगळं साखर टाकलं असतं ना, मस्त झालं असतं. नका रे, तुम्ही घ्या जेवण, खा घ्या. चिडले बाबा, चिडले. नको नको, माझ्या याच्यात नका टाकू. मी घेतो माझं. स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतल्यानंतर मी या इथं किचन स्वच्छ केलेला आहे, भांडी सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. आणि आता मी आणि फोंडेजी आमच्या नवीन घरी निघालेला आहोत. चेतकनी नाही, कारण चेतकने आम्हाला काल धोका दिलेला आहे, त्यामुळे आम्ही आज स्कूटीवर जाणार आहोत आमच्या नवीन घरी. बाबू दादूने मॅट टाकलं केलेलं आहे आणि तो म्हणतो मला दाखवायचं नाही अजिबात मला. ओके बाय, चला. नाही तो शर्मा रहा आहे, चल दाखवायचं नाही. तुझं काम काय आहे? कपडे घडा घालून ठेव, आल्यानंतर घाल. ओके आती, बाय बाय. फोंडेजीचं म्हणणं आहे आज पण चेतक घेऊन जायचं. हा फोंडेजी, माझ्या स्कूटीवर चला. काय सांगा, काल चेतकने धोका दिला की नाही? कधी बंद पडती, कधी चालू होती. किती पोहोचणार कधी, आपण घरी येणार कधी? काय बोले फोंडेजी म्हणतात आज पुन्हा चेतक. मला तर भरोसा नाही चेतक वरती. त्यांची इच्छा म्हणतात हळूहळू जायचं, 15च्या 10च्या स्पीडने चेतक चालते चांगले, असं यांचं म्हणणं आहे. चाळी घेतली, चला आता बघूया आज चेतक कुठपर्यंत साथ देते. आज त्रास दिला ना, आज पण कॅन्सल होईल आपल्या घरी जायचं. बघू सिग्नल आला का? ऑरेंज सिग्नल नाही आला म्हणजे चालू होईल असं वाटतंय. बंद जर पडली ना गाडी, काय करायचं मग? तू रिक्षानी ये. आज पण मला वाटतं कॅन्सल होतं जायचं. ठीक आहे, चलो देखते हे. चेतक गाडी आमची साथ दे चांगली. बघ गाडी कशी आहे आपली. कुठली गाडी? समोरची ना, चमकते. आज दिली का तिला? पांघरू का तिला? मेंढे चालत रस्त्याने. फायनली आम्ही आमच्या नवीन घरी पोहोचलेलो आहोत. चेतकनी चांगली साथ दिली. 2 वेळेस बंद पडली पण नंतर लगेच चालू झाली. 1 तास लागला आमच्या घरातून इथे यायला. धूळ खूप येते बाहेरची उडून. इथं समोर बांधकाम चालू आहे ना, त्याच्यामुळे खूप धूळ येते अंगणामध्ये. हे बघा किती धूळ आलेली आहे. पारिजातचं झाड का सुकून चाललंय कळत नाही मला. खूप सुकून गेलेलं आहे झाड. हा फोंडेजी, पाणी नाही मिळत तर आहे ना, पाणी आठवड्यातून एकदा देतो आपण. ठीक आहे. आवळ्याचं झाड नाही सुकलं. आवळ्याचं झाड छान आलेलं आहे. कढीपत्ता पण चांगला येतोय. काय नाही. झाडू मारल्यानंतर किती स्वच्छ आणि सुंदर दिसतंय अंगण आमचं. फोंडेजी आता बाहेरच्या झाडाला सुद्धा पाणी घालतायत. एक हारकेचं झाड लावलेलं आहे बाहेर. सगळे धुळीमुळे असं वाटतं की झाडं सुकलेत. शेवग्या झाडाला पण फोंडेजी पाणी घालतायत. शेवग्या झाड एवढं उंच गेलेलं आहे. आता ह्याला ना थोड्या दिवसात लवकर शेवग्याच्या शेंगा येतील. पपया झाडांना पण पाणी घालतात. मागच्या रविवारी आलो होतो तर आमच्याकडे सिमेंट शिल्लक होती, थोडंसं क्रश पण होतं, तर मिक्स करून असं टाकलेलं आहे जेणेकरून इथं वनस्पती नाही वाढणार. फोंडेजी याच्यावर पण पाणी टाकतात. हां हो, त्यांचं ते लिकेज आहे वाटतं. तेव्हाच आता कसं करायला ते वरून फेकतात. वरून किंवा इकडे खिडकीतून सामून म्हणलं सांगा. हे काय करतायत मागचे लोक? कचरा टाकतायत इथे.
हे आपण उचलायचं का घाण कचरा? असं हे असं असतं. मोकळी जागा कुठे शिल्लक राहिली की लोक कचराच टाकतात. ते वरच्यांची गॅलरी नसेल तर यांच्या खिडकीतून येतोय कचरा, जाऊन सांगावं लागणार आहे त्यांना. ठीक आहे चला, आता फोंडेजींची फरमाईश आहे चहा बनवते. चहा बनवते त्यांच्यासाठी. चहा तयार आहे. गॅस बंद करते आणि चहा सोडते कपामध्ये. बाहेर आणखी 2 जण आलेले आहेत, त्याच्यामुळे हा मी चहा थोडा थोडा तिघांना देते. हे घ्या फोंडेजी, घ्या घ्या तिघांना थोडा थोडा घ्या घ्या. चला तर मग मी थोडासा चहा घेते आणि हे 2 बिस्किट. फोंडेजीला आवडणारा चहा बनलेला आहे कमी साखरेचा. फोंडेजीनं गाडी चार्जिंगला लावलेली आहे आणि मी माझं सगळं काम उरकल्यानंतर थोडा वेळ बसलेली आहे बाहेर. छान वाटतं वातावरण, मस्त वाटतंय. फक्त मच्छरांचा त्रास आहे इथं, बाकी काय सारखे मच्छर चावतात. आता थोडा वेळ थांबतो इथं. गाडी थोडीशी चार्जिंग झाली की मग आम्ही आमच्या घरी निघतो. एक्झॉस्ट पंखा बंद केला का? नाही कर दीजिए आप. याला सर ना बंद कर. हे जर बसल्यास ना पुसून घ्या ना. कुठलं पुसून घे? हे आप पोछिए जी. चला तर थोडा वेळ टेरेसवर जाऊन येऊया. बापरे इथं पाल आहे, खूप भीती वाटते पाण्याची. डर लागता ना तुझे. वरती अंधार आहे, इथपर्यंत अंधार आहे. इथं पण बल्ब लावला पाहिजे म्हणजे वरती. इथे वा 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 वरती उजेड आहे बघा, किती छान उजेड आहे अजून. तर आमच्या टेरेसवरून खूप सुंदर दृश्य दिसतं डोंगरावरचं. पण झाडी थोडीशी कमी झालेली आहे, हिरवळ थोडीशी कमी झालेली आहे, अंधार पडलेला आहे. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता. गाडी थोडीशी चार्जिंग झाल्यानंतर आम्ही घरी निघणार आहोत. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.